आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. Tell me, do you love me? तू माझ्याशी लग्न नाही केलंस तरी चालेल गिरिजा, फक्त एकदा कबूल कर की तुझं माझ्यावर प्रेम आहे. मी आहे ना, मी तुझ्यावर कुठलीच परिस्थिती येऊ नाही देणार ज्यामुळे तुला टेन्शन येईल. तुझं टेन्शन, तुझे प्रॉब्लेम्स सगळे माझे आहेत. मी त्या क्षणाची वाट बघतोय जेव्हा तू असा गजरा केसांमध्ये माळून, हातावर फार सुंदर मेहंदी काढून, हातात हिरवा चुडा भरून माझी बायको म्हणून माझ्या घरी येशील. देवा, विक्रांत जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असू दे. हा सुचित्रा बोल. हॅलो ताई, विक्रांत सापडला का ग? नाही अजून, पण आम्ही बघतोय, शोधतोय. बरं, सापडला ना की लगेच कळवा मला. मी कळवते. तुम्ही जेवून घ्या आणि काळजी करू नका. बरं. कसा जावय बापू, म्हणजे हैसरच रवा गेलात की काय? नाही म्हणजे कसा, वहिनी आमच्या घराचा हॉटेलच करून टाकले ना. आणि विघ्नेश रावांका आणल्या, आता तुमका आणल्या चिरलगा ना. म्हणजे आमच्या गिरिजाबाईची जबाबदारी वाढली काय वहिनी? नाही मी तर लावीत ना घराक, हातभार लावीत. आतापर्यंत तास तर कर दिला शिरलगा ना. तुमका सांगताय जावय बापू, तुम्ही वर्षभर जरी घराच्या बाहेर राहुलात ना तरी तुमका आमचा गिरिजाबाई पोसूक शकता खमक्या. आता तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नको. माझ्या मनात जे काही आहे ते तुझ्याविषयीचं प्रेमच आहे. ते मला कळायला उशीर झाला. खूप वाट बघायला लावली ना मी तुला, पण आज मी तुला माझ्या प्रेमाची कबुली देते. माझं तुझ्यावर प्रेम आहे. गिरीज, आठवण येते का तुझी? आय नो, तुलाही माझी आठवण येत असेल. मी घर सोडलंय बघून तुला धक्काही बसला असेल, पण मी तरी काय करू ग? माझ्यामुळे तुमची गैरसोय होत, तुम्हाला ऐकून घ्यावं लागत होत. नाही बघवलं मला. डोंट वरी गिरीश,
मी तुझ्या लायक बनवून दाखवेन आणि लवकरच आपण लग्न करू. मग काय करायला हवं होतं? दुसरा काही ऑप्शनच नव्हता आमच्याकडे. आजची रात्र बाहेर काढेल, उद्याचं काय? उद्या घर बघतो असं म्हणाला. कसा जावय बापू, म्हणजे हैसरच रवा गेलात की काय? नाही म्हणजे कसा, वहिनीन आमच्या घराचा हॉटेलच करून टाकले ना. आधी विघ्नेश रावांका आणल्या, आता तुमका आणल्या. शिल्लक ना. मला तर वाटतंय हा काकांच्या बोलण्याचा परिणाम आहे. त्याच विक्रांतला वाईट वाटलं असणार आहे. काका खूपच चुकीचं बोलले. या काकांनाही ना मध्ये मध्ये काड्या टाकून काय मिळतं काय माहिती. वहिनी, जेवणाचा डबा भर ना. बाळा गो, तू कुठे निघाली आता? विक्रांतकडे. हो पण एवढ्या रात्री? हो वहिनी, विक्रांतसाठी मला जावं लागेल. ताई मी पण येतो. नको गौरव. वहिनी, तू डबा भर, विक्रांत जेवला नाही. अगं पण मी आलो तर प्रॉब्लेम काय? तेच तर. बा एकटी नको जाऊ, गौरवला ने सोबत. नको. आणि कदाचित आजची रात्र मी विक्रांत बरोबरच थांबेन. अगो तू काय बोलतेस, कळतंय का तुला? हो आई, माझं ठरलंय आणि या बाबतीत मी कोणाचंच ऐकणार नाही. ताई, अगं तू एकदा विचार कर ना. माझा विचार झालाय हर्षदा. अगं ह्या सगळ्याची काय गरज आहे? तेच तर, मला हे अजिबात पटलेलं नाही. अजून तुमचं लग्न झालं नाही आणि कोणी बघितलं तर काय म्हणतील? कोण काय म्हणेल याची मला पर्वा नाहीये आई. आत्ता माझ्यासाठी विक्रांत आणि तुमचा माझ्यावर किती विश्वास आहे हेच महत्वाचं. अगो माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. झालं मग, मी जातीये. विक्रांत हे सगळं माझ्यासाठी करतो पण त्याच्यासाठी मी एवढं तर करायलाच. बाय, ही त्याची परीक्षा आहे. नाही आई, ही आमची परीक्षा आहे. आणि तो तिथे त्रासात असताना मी इथे शांत नाही बसू शकत. मी जातीये. गिरिजा,
तू परत आलीस? तुला झोप लागत नव्हती? नाही, झोपलो होतो मी. माझ्याशी खोटं बोलणार आहे? सॉरी, नव्हती लागत झोप. उपाशी असल्यावर कशी येणार झोप? कसं कळलं मी जेवलो नाही? तुझं मन माझ्याकडे विसरलं? अरे देवा, म्हणजे आता काहीच लपवता नाही येणार मला. आणि तसंही बायकोपासून काही लपवायचं नसतं. बरोबर आहे तुझं. काय म्हणालीस? काही बोलू ना एकदा. बोल. आधी जेवून घे, मी तुझ्यासाठी डबा आणलाय. अगं, कशाला आणलंस तू उगाच डबा? कशाला काय? नवरा उपाशी असल्यावर बायकोलाही झोप लागत. असं बोललीस ना, खूप भारी वाटतं बघ. गिरिजा, एक बोलू? माझ्यामुळे खूप त्रास सहन करावा लागतोय ना तुला. असं काही नाहीये. अरे, ही लढाई आपण एकत्र लढणार आहोत, एवढं तर मला करायलाच हवं. आणि मी ठरवलं, आज मी इथेच तुझ्यासोबत थांबणार. खाऊन घे. उघडत नाही. आणि थँक्यू. इतके दिवस तुम्ही मला अगदी मुलासारखं वागवलं. खूप प्रेम मिळाले तुमच्याकडून. खरं तर मी माझ्या बायकोच्या माहेरी राहतोय असं कधी जाणवलंच नाही हो मला. हे तुमच्या प्रेमामुळेच. तुम्ही मला मुलासारखेच आहात. म्हणूनच थँक्यू म्हणतो. आणि हो, एक रिक्वेस्ट होती. इतके दिवस जसं तुम्ही माझ्यावर प्रेम केलं तसंच प्रेम तुम्ही विक्रांतवरही करा. त्यालाही तुमच्या मायेची खूप गरज आहे. तुम्ही निघालात खरं, पण तुम्ही गेल्यावर घर खूप सुनं वाटणार आहे. ताई, काळजी घे. आणि पिल्लूची पण काळजी घे. आणि एवढं लक्षात ठेव, आणि मी पाठ नाही सोडणार आहे तुझी. मला सुट्टी असेल ना की मी लगेच टपकणार आहे तुझ्या घरी. लक्षात ठेव. हो, अगदी कधीही येऊ शकतेस तू. बरं गौरव, येतो. हो. ताई,
काळजी घे. तू काळजी घे. येते. मी खूप मिस करेन तुला आणि माझ्या पिल्लूला पण. ताई, मी येणार रिक्षात बसून येतो. मी पण येणार. चल. देत जा. ताई, कसला विचार करताय? नाही बहिणी, काय नाही. विक्रांतची राहायची सोय झाली का? नाही अजून. आज आम्ही घर शोधायला जाणार आहोत. मी हॉस्पिटलमधून लवकरच निघेन. आमची काहीही मदत लागली तर सांगा. नक्की. बरं, मीही निघते. अहो थांबा, चहा घेऊन जा. घड्याळ तर मीच विकलं नाही का? त्याचेच तर पैसे येते. हे घे. हे काय? यात नाश्ता आणि दुपारचं जेवण. अगं कशाला? मी विक्रांत. आणि हो, हा तुझा मोबाईल. हा, थँक्यू. विक्रांतचं घड्याळ याने विकलं की काय? फ्रेश कुठे झालास? इथेच वॉशरूम आहे इथे. इथे फ्रेश झालो. रिजा, आजचाच दिवस मॅनेज करायचं होतं. आज रूम बघेन मी. हा, वाईट वाटून नको घेऊ. तू सोडून दे. तुला हॉस्पिटलला जायचंय ना, उशीर होत असेल. हो, निघतेच आहे. आजच्या इंटरव्ह्यू साठी ऑल द बेस्ट. थँक्यू. काय विक्रांत, एक खरं सांगू? बोल ना. मला अजूनही असं वाटतं की तू जॉब न करता बिझनेस करावा. नाही, तुझं म्हणणं पटतंय मला, पण बिझनेस साठी पैसे लागतात ना. आत्ता आपल्याकडे पैसे नाही आहेत. विक्रांत, माझे काही सेव्हिंग्स आहेत, त्यातून सुरू करूया ना.
मला माहितीये तू सक्सेसफुल होशील. बघू, मला विचार करू दे. मी सांगतो तुला. ठीक आहे, तू कर विचार. काही लागलं तर फोन कर. करतो, तू टेन्शन नको घेऊ. येऊ. बाय. दे इकडे. अगं मी करतो. दे इकडे. मी करतो. दे बघ, दे दे. अवस्था बघ. अगं मी करतो गिरिजा. विक्रांत. मी झाडते, तू हे सगळं. हा, झाड मी हे काढतो. अरे देवा, गिरिजा बस दमलो मी. अरे बस काय, अजून बरीच कामं बाकी आहेत. नंतर करू, नंतर. विक्रांत, अरे बरं, तू दमलायस तर तू बस, मी करते. नाही नाही, बस ना जरा बस. विक्रांत, अरे थोडा वेळ बस बस. अरे दोघाही बसून कसं चालणार. हा, ते पण बरोबर आहे म्हणा. एक टी ब्रेक घेऊया. ठीक आहे, चालेल. मी करते चहा. एक मिनिट, तू चहा करणारच? हे नेहमीचं घर नाही आहे आपलं गिरीजा. इथे चहा पावडर, दूध, साखर काही नाही. मी जाते आणि सामान घेऊन येते. त्यापेक्षा एक मस्त आयडिया देऊ. कोपऱ्यावर जातो, तिथे चहावाल्याकडून मस्त चहा घेऊन येतो. काय? चालेल. आलो जाऊन. राजा, अरे बाबा, कुठे होतास तू? न सांगता गायब झालास. किती फोन करतो मी तुला, फोन पण लागत नाहीये. हा, अरे गावाला घरच्यांसोबत जरा गावाला गेलो होतो. नेटवर्क नव्हतं तिकडे, म्हणून फोन लागला नसेल. अच्छा, तू इथे काय करतोय? मी काय सांगू तुला काय करतोय. मोठी स्टोरी आहे. का, काय झालंय? आणि तुमच्या विक्रांतला आतापर्यंत सगळं आयतच मिळालंय की. त्याने कमावलंय असं त्याचं स्वतःचं काय आहे? तुमचं नाव विक्रांतच्या नावातून काढून टाकलं तर त्याची अशी काय ओळख आहे? हे बघ विक्रांत, जोपर्यंत तू स्वतःला सिद्ध करत नाहीस तोपर्यंत कंपनीच काय, प्रॉपर्टीमध्ये सुद्धा मी तुला वारस म्हणून ठेवणार नाहीये. काय काय सांगू आता तुला. प्रॉब्लेमची लाईनच लागली आहे माझ्या मागे. त्यात तू पण गायब झाला होतास. सॉरी यार, मला खरंच माहिती नव्हतं.
पण गिरिजा गिरिजा आहे ना, अशा परिस्थितीत सुद्धा खंबीरपणे माझ्या मागे उभी आहे. वाईट असं वाटतंय की मी विचार केला होता की तिला सुखात ठेवेल, तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल, पण हे काहीतरी भलतंच होऊन बसलंय रे. विक्रांत, डोंट वरी, होईल सगळं ठीक. हा हा, सगळं ठीक होईल. तू आलायस ना, सगळं ठीक करू आपण. सॉरी विक्रांत, काही सगळं कळून सुद्धा मी काही करू शकणार नाही. राजा, होईल सगळं व्यवस्थित. हा, मी तोच विचार करत होतो. मग आता कसं करायचं ठरवलंयस? मी जॉब शोधतो आता. जॉब का? अरे म्हणजे तुला ज्या फील्ड मधलं माहिती आहे ते ट्राय कर ना. काय? बिझनेस कर, कन्स्ट्रक्शन. नाही नाही, कन्स्ट्रक्शन नको. का? हे बघ, बाबांच्या बिझनेसची स्पर्धा करायची नाहीये मला. विक्रांत, दुसरा बिझनेस ट्राय कर, शेअर मार्केट किंवा एखादा ऑनलाईन बिझनेस. राजा, बिझनेससाठी फंड लागतो आणि फंड नाहीये माझ्याकडे आता, आणि बाबांचं नाव सांगून फंड मिळवायचा पण नाहीये मला. मग तुला जॉबच शोधावा लागेल. तेच प्रयत्न चालू आहेत. प्रयत्न चालू आहे म्हणजे जॉब मिळाला नाही अजून? नाही, पण घर मिळालंय मला. चल, घर दाखवतो तुला. चालेल, चल. राजा, घर जरा छोटे आहे, नाव नको ठेवू. अरे विक्रांत देसाईचं घर आहे. चल बघूया. चल. हा गौरव फोन का उचलत नाहीये? प्लीज गौरव, कॉल उचल. हॅलो, काय चाललंय तुझं? काय नाही. मग कॉल उचलायला काय प्रॉब्लेम आहे तुला? परवापासून कॉल करते मी तुला. मी थोडं कामात होतो. खरंच कामात होतास की इग्नोर करतोयस मला? नाही, असं काही नाही. असं काही नाहीये ना? मग मला सांग, कुठेस तू? आपण आत्ताच्या आता भेटतोय. नाही, सॉरी, नाही जमणार. तू चक्क नाही कसं काय म्हणू शकतोस यार? सॉरी 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 गौरव, मी तुझ्याशी असं चिडून बोलायला नको होतं. थोडी पॉझिटिव्ह झाले म्हणून घडलं माझ्याकडून. खरंच सॉरी. पण गौरव यार, तू प्लीज असं नको ना वागूस माझ्याशी. हे बघ, मला माहितीये तू आईमुळे खूप दुखावला गेलायस, पण प्लीज यार, तू तिचा राग माझ्यावर नको ना काढू. मला वाटतं तुझ्या आईला तू खरं सांगायला हवं होतंस. अरे मी खूप वेळा सांगितलं गौरव, पण ती माझं काही ऐकायलाच तयार नाहीये. सांगितलंस ना? ठीक आहे, चालेल. आपण नंतर बोलूयात, मी जरा घाईत आहे. तुला माझ्याशी बोलायचं नसेल ना तर तसं सांग मला. मयुरी प्लीज, आपण नंतर बोलूया. ठीक आहे, नाही बोलायचंय ना, मग ठेव फोन. घ्या. आई, गौरव जेवला नाहीये, त्याच्यासाठी जेवण गरम कर जरा. हो आई. आई, तू अजूनही रागवली आहेस माझ्यावर. आई, आई, अगं आई, यापुढे मी येईन ना वेळेवर. आई, नका त्रास करून घेऊ, होईल सगळं. कधी होईल वहिनी? कधी होईल? मला तर कळत नाहीये, काहीच कळत नाहीये, म्हणून मी लग्न करायला तयार नव्हते वहिनी. ताई, हो तूच बघ ना वहिनी, आधीच घरची जबाबदारी होती, पण आता विक्रांतची जबाबदारी पण माझ्यावर आहे ना वहिनी. त्याची काळजी वाटते ग.
त्याची जबाबदारी माझ्यावर आहे, तो माझ्यासोबत, ही चांगलीच गोष्ट आहे। या सगळ्यात माझं घराकडे दुर्लक्ष झालं तर, किंवा घर बघता बघता मी विक्रांतला वेळ नाही देऊ शकले तर? ताई, असं काहीही होणार नाहीये। मला ना आता आईचंही वागणं कळत नाही। तीच माझ्या मागे लागायची ना, लग्न कर म्हणून। आता मी झाले तयार, आणि तेही विक्रांतशी लग्न करायला। तो तर तिच्या मनासारखा मुलगा आहे ना, तिलाही तो आवडतो, तिलाच हवं होतं ना आमचं लग्न व्हावं म्हणून। मग आता ती अशी विचित्र अट घालून का नवीन संकट आणतीये? तिच्या ना मनात काय चाललंय मला कळत नाहीये वहिनी। ताई शांत व्हा। एका वेळी किती गोष्टींचा विचार करताय तुम्ही? काय करू? विक्रांतला मदत करणं हे माझं कर्तव्य, आणि मी तेच करतेय। बहिणी, माझं काही चुकतंय का ग? नाही ताई, तुमचं काहीच चुकत नाहीये। तुम्ही नेहमी जे करता ना ते सगळा विचार करूनच करता, त्यामुळे तुमचं काहीच चुकत नाहीये। पण मग तुम्ही सगळ्यांचा विचार करता, सगळ्यांना जपण्याचा, सांभाळण्याचा प्रयत्न करताय ना, तेच योग्य आहे। तुम्ही नका काळजी करू, हळूहळू आईंना समजेल। पण ह्या सगळ्यामुळे तुम्ही तुमचा निर्णय बदलू नका। हे बघा ताई, विक्रांतने तुमच्यासाठी त्याचं घर सोडून खूप मोठं पाऊल उचललंय। त्याला आता तुमच्या आधाराची गरज आहे, तुमची साथ हवी आहे त्याला। आता जर तुम्ही त्याच्या सोबत नसाल ना तर... नाही वहिनी, हे होऊच शकत नाही। मी विक्रांतची साथ सोडणं शक्य नाही। हा, कारण ही तुमच्या दोघांची परीक्षा आहे। ह्यातून तुम्ही पार झालात ना तर तुम्ही सगळं मिळवलं तसं समजा। आणि मला वाटतं तुम्हाला यायला उशीर झाला ना, तुमच्या काळजीपोटी आई चिडल्या असते। आई एकदा शांत झाला ना की बोलतील तुमच्याशी, नका काळजी करू। प्राची, जेवण गरम झालं काय? हो आई, वाढतेच आहे। का थांबू? विक्रांत मला माझ्या भावासारखा आहे काका, त्याला या अवस्थेत मी नाही बघू शकत। मला आज कळतंय मला 2 मुलं आहेत। राजा विक्रांतच्या पाठीशी असाच शेवटपर्यंत। आणि तर राजा, जे मी सांगतो ना ते करायचं। काका, कुठल्याही धर्मसंकटात टाकू नका प्लीज राजा। तू विक्रांतला मॉरल सपोर्ट करतोस ना तिथपर्यंत ठीक आहे, पण काहीही झालं तरी विक्रांतला पैशांची मदत करायची नाही। का? कसं आहे राजा, त्याला होत असलेला त्रास बघून आपल्या सर्वांना त्रास होतोय, पण म्हणून मग आपण त्याला पैशांची मदत करायला लागलो ना तर ज्या हेतूने आपण हे सगळं करतोय ना ते सगळं फुकट जाईल राजा। विक्रांत स्वतःच्या पायावर कधीही उभा राहू शकणार नाही, म्हणून सांगतोय प्लीज राजा। ठीक आहे काका। भाऊ, आज कामावर नाही जायचंय का? नाही म्हणजे डबा भरू की नको भरू? अगं नको, मी आज सुट्टी घेतोय, मला अभ्यास करायचा। बरं, तुम्हाला काही खायला आणू का, किंवा चहा कॉफी? खरंच नको, काही लागलं की तुला आवाज देईन। बरं।
भाऊ काय झालंय? तुम्ही मयुरीचे फोन का नाही घेत? काही नाही, असंच. काय झालंय? अगं काही नाही, अभ्यास करतो ना, झाला की करेन कॉल. भाऊ तुम्ही कितीही लपवलत ना तरी काही गोष्टी कळतात मला. माझ्यापासून काय लपवताय? काहीच नाही. मला माहिती आहे त्या दिवशी हर्षाताईंना चक्कर आली होती ना, तेव्हाही तुम्ही मयुरीचे फोन नाही घेतले. मग तुला हेही माहिती असेल की तिच्यासोबत राहण्याची लायकी नाहीये माझी. अच्छा, तिच्या आईचं बोलणं तुमच्या मनाला लागलंय? मनाला लागण्यासारखंच बोलल्यात त्या. हो पण त्या बोलल्या ना, त्याची शिक्षा मयुरीला का देताय? कारण त्या जे काही बोलल्या त्या खरं बोलल्या. म्हणजे हेच की माझी काहीच लायकी नाहीये. भाऊ असं का बोलताय? बरोबर बोलतोय मी. म्हणून मी आता ठरवलंय, आता काहीतरी करून दाखवायचं, म्हणजे यापुढे असं बोलायची कोणी हिंमत नाही करणार. हो पण तुम्ही तिच्याशी 2 मिनिटं प्रेमाने बोलूच शकता ना, काय हरकत आहे? नाही, मला माझा फोकस नाही हलवायचा आहे. आणि तसंही आता तिच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या लायकीचा नाहीच आहे मी. म्हणून तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष करणार, असं वागणार तिच्याशी? हे बघ वहिनी, मला माझं ध्येय पूर्ण करायचं आहे आणि जोपर्यंत मी ते पूर्ण करत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार. ज्या दिवशी मी माझं ध्येय पूर्ण करेन त्या दिवशी स्वतःहून जाऊन मी तिचा हात मागेन. आणि प्लीज तुम्हाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू नकोस, प्लीज. ठीक आहे, तुम्ही निर्णय घेतलाय तर पूर्ण विचार करूनच घेतला असेल. मी सोबत आहे तुमच्या, नका काळजी करू. थँक्यू. स्टार्टअप साठी बिझनेस बिझनेस बिझनेस. गिरिजा, विक्रांत. गिरिजा बस ना. नाही, बसायला वेळ नाहीये माझ्याकडे. म्हणजे मी तुझ्यासाठी स्वयंपाक करायला आले. अगं करशील स्वयंपाक, 2 मिनिटं बस ना. नाही विक्रांत, आजही मला घरी उशिरा जाऊन चालणार नाहीये. का? कोणी काय बोललं का? आई चांगलीच भडकली आहे माझ्यावर. कशाला माझ्यासाठी धडपड करतेस गिरिजा? अरे एवढं काय आहे त्यात, स्वयंपाकच तर करायचा. मी बनवेन ना. काय काय येतं आपल्याला? हा म्हणजे तसं फारसं काय येत नाही, पण बटाट्याची भाजी मी मस्त बनवतो. ती पण खरंच येते का थापा मारतोस? अगं असं काय करतेस, तुला आठवत नाही का आई जेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती तेव्हा मी बनवून आणली होती ना. पण अख्खं आयुष्य बटाट्याच्या भाजीवर नाही काढू शकत ना. नाही ते पण आहेच म्हणा. आपण एक काम करूयात. नाही, बाहेरून मागवायचं नाही, पोट बिघडतं. बाहेरून मागवायचं नाहीच आहे आपल्याला. मी असं म्हणतोय की तू आता स्वयंपाक करशील ना तेव्हा मला शिकव. तुला शिकायचंय? हा, काय हरकत आहे. म्हणजे मला असं वाटतं की बेसिक गोष्टी तरी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. ठीक आहे, पण मी सांगेन तसं करावं लागेल. चालेल. ठीक आहे, चल. चल. हा सांग, काय करू मी? नाही, आज राहू दे, तू, मी करते. अरे असं कसं, आपण ठरवलं ना आता की मी शिकणार आहे. तू सांग, मी काहीतरी करतो. हे नाही, तू कांदा चिरून दे मला. हा, कांदा चिरतो. कांदा चिरतो. कांद्याने रडवलं वाटतं. काय झालं? काय झालं? बोट चिरलं. विक्रांत, काय, कुठे लक्ष होतं तुझं? मी तुला म्हणत होते ना नको करू. बघू बरं मला इकडे, बघू.